नमस्कार मंडळी. विधान परिषद निवडणुकीचं कवित्व अद्याप संपलेलं नाहीये. या निवडणुकीमध्ये काय काय राडे झाले ते आता हळूहळू पुढे येऊ लागलेत. माझा पुढचा व्हिडिओ त्या राड्यांबद्दलच असणार आहे. पण या व्हिडिओत मी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, ज्याचा उल्लेख कोणी केला नाहीये. पण ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. ही विधान परिषद निवडणूक खऱ्या अर्थाने जिंकली ती भाजपने, त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेने, तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील ही निवडणूक जिंकली. या सगळ्यांकडे त्यांची वैयक्तिक मतं तर होतीच, पण अधिकची मतं देखील त्यांनी मिळवली आणि ती अधिकची मतं अर्थातच विरोधी पक्षांकडून मिळवली. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जो जय जयकार झाला, तो जय जयकार अर्थातच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा झाला. आणि तो तसा होणं हे क्वाईट ऑब्वियस होतं, निश्चित होतं. कारण या सगळ्यांनी ही अधिकची मतं खेचून आणली होती. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण सगळे विसरलो आणि ती गोष्ट म्हणजे भाजपचे 105 आमदार आजही निष्ठेने त्याच बळाने एकत्र आहेत आणि पक्षासाठी झटतात. मंडळी, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. कारण 105 आमदारांनी एकत्र राहणं, त्यातलं एकही मत न फुटणं, ही खरं म्हणजे आत्ताच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे. राजकारणात कोणीही साधू संत नसतो. जिथे वैयक्तिक लाभ असतो तिथे ही मंडळी जातात, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच त्याला राजकारण म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहणं, आपल्या नेत्याने जो आदेश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन करणं, ही आत्ताच्या युगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट भाजपच्या 105 आमदारांनी अशक्यातली शक्य करून दाखवलेली. केवळ हीच विधान परिषद निवडणूक नाही मित्रांनो. 2022 ला झालेली विधान परिषद निवडणूक, तिथेही हे 105 आमदार फुटले नाहीत. तेव्हा तर सत्ता नव्हती आणि प्रलोभनं खूप होती. पण त्या प्रलोभनांना हे आमदार बळी पडले नाहीत. त्यांनी आपली निष्ठा पक्षाशी ठेवली, देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठेवली. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशीही ठेवली. आणि म्हणून कदाचित पार्टी पार्टी विथ डिफरन्स म्हणतात, ते याला म्हणत असावेत का? पक्षाने आपल्याला आमदार केलं आणि आता आपण पक्षाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळे पक्षासाठी काहीतरी करायचं, फार नाही पण एकत्र राहायचं, पक्ष आदेश देतो तो पाळायचा, हे या आमदारांनी ठरवलं. आणि त्यामुळे मित्रांनो, 2022 ची निवडणूक ते जिंकले, भाजप जिंकली. त्यानंतर शिंदे हे भाजप सोबत आले. मुख्यमंत्री होण्याचा चान्स अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा होता. पण केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं आणि मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं. मंत्रिमंडळात वाटेकरी झाले. जी काही मंत्रिमंडळ होती, जी पदरात पडली ती घेतली आणि कोणीही त्या विरोधात प्र काढला नाही. एखादा आमदार ज्या वेळेस आमदार होतो, निवडून येतो, त्यावेळेस त्याचं पहिलं स्वप्न असतं ते म्हणजे मंत्री बनण्याचं. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावं हे त्याचं स्वप्न असतं. आणि मग पुढचं स्वप्न अर्थातच मुख्यमंत्री पदाचं असतं. पण शिंदे यांची शिवसेना सत्तेत भाजप सोबत आली आणि जी काही मंत्रिपद मिळाली त्यावर हे 105 आमदार खुश राहिले. अनेकांची इच्छा असतानाही
अनेक जण लाईन मध्ये असतानाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशा वेळेस कोणीही पक्षाशी बंड करू शकतं, अर्थात पक्षात राहून बंड करू शकतं. पण या 105 आमदारांनी तो विचारही केला नाही. तो विचार केला नाही. पुन्हा आता मित्रांनो, लोकसभा निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीत भाजप हरला. भाजपचे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी खासदार आले आणि असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे विद्यमान भाजपचे आमदार आहेत, त्यांची आमदारकी धोक्यात आली. कारण दिसत होतं इथून समजा उबाटाचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा खासदार असेल तर तो मतदारसंघ जिथे हे भाजपचे आमदार आहेत ते धोक्यात आल्याचं दिसत होतं. अशा वेळेस या आमदारांनी आपली आमदारकी, भविष्यातली आमदारकी वाचवण्यासाठी कुठेही तडजोड करण्याची शक्यता होती. आणि मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, त्याच आशेवर उद्धव ठाकरे होते, त्याच आशेवर शरद पवार होते आणि त्याच आशेवर नाना पटोले म्हणजे काँग्रेसही होतं की आता या आमदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली असेल आणि हे आमदार आपल्याला मत देतील विधान परिषद निवडणुकीत, असं त्यांना नक्की वाटलं असेल. आणि शक्यता तीच होती. एक पत्रकार म्हणून मी जेव्हा या निवडणुकीकडे बघत होतो त्यावेळेस मलाही ती शक्यता वाटत होती की आता प्रलोभनं जास्त आहेत आणि त्यामुळे भाजपचे 105 आमदारांपैकी एकाच दुसरा हा काहीतरी गडबड करू शकतो. पुन्हा हे मतदान गुप्त मतदान होतं. कोणी आपल्या विरोधात मतदान केलं हे कळण्याचा मार्ग नव्हता आणि त्यात 105 जण, त्यामधला एखाद दुसरा जर गडबडला तरी फारसा फरक पडत नव्हता, कळू शकत नव्हतं. अशा वेळेस हे आमदार मात्र इंटॅक्ट राहिले, एकत्र राहिले आणि हे या आमदारांचं यश आहे. हो मित्रांनो, चूक असेल तर त्या चुकीवर टीका करायला पाहिजे, पण जे चांगलं आहे तेही पुढे आलं पाहिजे. भाजपची हीच ताकद आपल्याला गेल्या 5 वर्षात दिसली. सत्ता नव्हती त्यावेळेसही हे 105 आमदार एकत्र होते. त्यानंतर सत्ता आली, मंत्रिपद अपेक्षित नाही मिळाली, तरीही कोणी बंड करण्याचा विचार केला नाही किंवा नेतृत्वाला धडा शिकवू असाही विचार केला नाही. अजितदादा आले आणि पुढची आशाही मावळली की आता मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि आपल्याला स्थान मिळेल, ही आशाही मावळली. पण तरीही हे आमदार या निवडणुकीमध्ये इंटॅक्ट होते, एकत्र होते, पक्षाच्या पक्षासोबत होते, पक्ष नेतृत्वासोबत होते. नो डाऊट देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व मोठं आहे. त्यांनी खरंच मोठं राजकारण केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना आता महाराष्ट्रातले चाणक्य असंही म्हणतात. आपण का म्हणायला पाहिजे? जिथे शरद पवार यांनी हे मान्य केलं तिथे आपण काय म्हणायला पाहिजे? पण त्या फडणवीसांना जर या 105 आमदारांनी साथ दिली नसती तर मित्रांनो काय परिस्थिती असती. हा, आणि म्हणूनच मित्रांनो, वरचं शिखर दिसतं पण खाली पायाला किती दगड लागले आहेत हे समजायला उमजायला वेळ लागतो. आणि तो पाया हे या 105 जणांनी घातलेला आहे, या 105 आमदारांनी घातलेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र भाजप ही अजूनपर्यंत इंटॅक्ट आहे आणि अशा अनेक विधान परिषदा निवडणुका याच आमदारांच्या बळावर जिंकता येणार आहेत. मंडळी, हा व्हिडिओ या आमदारांचं कौतुक करण्यासाठी केला आणि ते कौतुक करणं खूपच गरजेचं होतं. आपल्याला काय वाटतं? इथे थांबतो, आपली रजा घेतो. मी आबा माळकर नवीन व्हिडिओसह तुमच्या समोर सादर होईल.
तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.